तुकाराम मुंडे हे एफडीएचा आयुक्त झाल्यापासून राज्यात धाडीवर धाडी सुरू आहे. त्यांनी राज्यातील अनेक हॉटेल्सवर छापा टाकलाय. ज्या ठिकाणी अस्वच्छता किंवा गैरप्रकार आढळलाय ते हॉटेल कॅफे थेट सील करण्यात येत आहेत. तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत पुणे, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, पुणे, नाशिकसह राज्यभरातील नामांकित हॉटेल्स, बेकरी, डेअरींवर कारवाई करण्यात येते. या कारवाईत पुणे, मुंबई, संभाजीनगर मधील नामांकित हॉटेल्सला टाळं ठोकण्यात आलाय. आता पुण्यातील प्रसिद्ध इराणी टी कॅफेवर एफडीए कडून कारवाई करण्यात आली आहे. एफडीएने हे नामांकित हॉटेल थेट सील केलेत. यापूर्वी देखील पुण्यातील प्रसिद्ध 6 हॉटेल्सचे परवाने निलंबित करण्यात आले. मथुरा प्युअर व्हेज हॉटेल बंद करण्याचे आदेश दिल्याची माहिती आहे. आता या व्हिडिओतून पाहूयात की प्रसिद्ध इराणी कॅफे का सील करण्यात आलाय. राज्यभरातील प्रसिद्ध हॉटेल्स तुकाराम मुंडेंच्या रडारवर का आहेत. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहताय LS मराठी. पुण्यातील प्रसिद्ध इराणी टी कॅफेवर पुणेकरांची सकाळ संध्याकाळ मोठी गर्दी असायची. पुणेकर डोळे बंद करून चहा, मस्का, पाव याचा आनंद घ्यायचे. पण आता एफडीएनं अचानक कोंढवा येवलेवाडी रस्त्यावरील प्रसिद्ध इराणी टी कॅफेवर धाड टाकली आहे आणि एफडीएनं थेट टाळं ठोकले. तसेच त्यांचा परवाना पुढील आदेशापर्यंत निलंबित केलाय. मुंबई, पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात सध्या हॉटेल्स आणि कॅफेमधील अस्वच्छतेचं सत्र सुरू असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे एफडीएनं कारवाईची मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत कोंढवा येथील साळुंके विहार रोड परिसरातील या इराणी कॅफेच्या अन्नाच्या दर्जाबाबत आणि तिथे होणाऱ्या गैरप्रकारांबद्दल तपास करण्यात आला. एफडीएच्या विशेष पथकानं 9 जुलै रोजी संध्याकाळी 6:30 वाजताच्या सुमारास या कॅफेवर अचानक धडक छापा टाकलाय. अन्न सुरक्षा अधिकारी जेव्हा थेट स्वयंपाकघरात आणि साठवणूक गृहात घुसले तेव्हा तिथं जे भयानक दृश्य दिसलं त्यानं अधिकाऱ्यांचे डोकेही चक्रावले. एका बाजूला पुणेकरांकडून ब्रँडच्या नावावर भरमसाठ पैसे उकळायचे आणि दुसरीकडे ग्राहकांच्या आरोग्याशी थेट खेळ करायचा. असा प्रकार तपासात उघड झालाय. एफडीएच्या अधिकृत पंचनाम्यानुसार स्वयंपाकघरात ग्राहकांसाठी विविध खाद्यपदार्थ बनवताना चक्क एक्सपायरी डेट संपलेले म्हणजेच मुदतबाह्य दूध, दुग्धजन्य पदार्थ आणि विविध सॉसेस सर्रास वापरले जात होते. सर्वात गंभीर बाब म्हणजे हा खराब झालेला माल वेगळा काढून न ठेवता तो चांगल्या मालासोबत साठवून ठेवण्यात आला होता. या व्यतिरिक्त अन्न सुरक्षा कायद्यानुसार किचनमध्ये जे स्वच्छता आणि सुरक्षेचे नियम असायला हवेत त्यांचं पूर्णपणे उल्लंघन झालं होतं. तिथं कीटक नियंत्रणाची म्हणजेच पेस्ट कंट्रोलची कोणतीही व्यवस्था नव्हती. कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची योग्य सोय नव्हती अशी माहिती आहे. यामुळे एफडीएच्या अधिकाऱ्यांनी तत्परता दाखवत सर्व मुदतबाह्य अन्नसाठा आणि पाण्याच्या बाटल्या कॅफे मालकाच्या समोरच फोडून कचऱ्यात फेकून नष्ट केल्या आणि जागेवरच कॅफे सील करून परवाना निलंबित केला अशी माहिती आहे. एफडीए कोणत्याही हॉटेलवर कारवाई करण्यापूर्वी गुप्त माहिती किंवा डिजिटल पोर्टलवरील तक्रारींचं सखोल ऑडिट करते. प्राथमिक पुरावे मिळाल्यानंतरच सरप्राईज रेट टाकली जाते, जेणेकरून हॉटेल चालकांना पुरावे नष्ट करण्याची संधी मिळत नाही. आता परवाना निलंबित झाल्यानंतरची पुढची प्रक्रिया सुरू झाली असून एफडीए कॅफे प्रशासनाला अधिकृत त्रुटींची यादी आणि कायदेशीर नोटीस बजावणार आहे. त्यानंतर कॅफे मालकाला त्यांचं स्वयंपाकघर पूर्णपणे अपग्रेड करावं लागणार आहे. सर्व कीटक नियंत्रण करून घ्यावं लागेल आणि कर्मचाऱ्यांचं मेडिकल सर्टिफिकेट सादर करावं लागेल. हे सर्व बदल केल्यानंतर कॅफेने सुधारणा केल्याचा दावा केल्यावर एफडीएचे अधिकारी पुन्हा एकदा अचानक भेट देऊन तपासणी करतील आणि जर अधिकाऱ्यांचं पूर्ण समाधान झालं तरच हे निलंबन मागे घेतलं जाईल. अन्यथा हा परवाना कायमचा रद्द होऊ शकतो असं म्हटलं जाते. एफडीएने आता आपला मोर्चा केवळ शहरापुरता मर्यादित न ठेवता हायवे आणि पर्यटन स्थळांकडेही वळवलाय. याच मोहिमेअंतर्गत पुणेकरांचं विकेंडला फिरण्याचे हक्काचे ठिकाण असलेल्या पानशेत रस्त्यावरील प्रसिद्ध व्यंकटेश्वरम रेस्टॉरंट वर देखील एफडीए कडून अशीच कडक कारवाई करण्यात आली आहे. शनिवार रविवार होणाऱ्या पर्यटकांच्या अफाट गर्दीचा गैरफायदा घेऊन तिथं निकृष्ट दर्जाचे तेल वापरणे आणि अत्यंत अस्वच्छ वातावरणात अन्न शिजवणे सुरू असल्याचं तपासणीत उघड झालंय. याशिवाय गेल्या काही दिवसात सिंहगड रस्ता, वाघोली आणि बावधानमधील इतर 10 मोठ्या हॉटेल्सवरही अशाच प्रकारची कडक कारवाई करत परवाने निलंबित करण्यात आल्याची माहिती आहे. यापूर्वी देखील एफडीएनं पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, मुंबई या ठिकाणी मोठमोठ्या हॉटेल्सवर छापा टाकलाय. या छाप्यात त्यांना हॉटेल्समध्ये अस्वच्छता आढळून आली आहे. तसंच नियमांचं उल्लंघन देखील झाल्याचं निदर्शनास आलंय. त्यामुळे एफडीएनं या हॉटेल्सचे थेट परवानेच रद्द केले. या कारवाईनंतर एफडीएनं शहरातील सर्व हॉटेल कर्मचाऱ्यांसाठी एक्स-रे आणि रक्त तपासणीसह 17 प्रकारच्या वैद्यकीय चाचण्या आणि फिटनेस प्रमाणपत्र अनिवार्य केले. तुकाराम मुंडेंच्या या धडक कारवाईमुळे सध्या हॉटेल चालकांमध्ये कमालीची नाराजी पाहायला मिळते. मात्र नागरिक कारवाईनं आनंदित आहेत. या संपूर्ण प्रकरणातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की हॉटेल कितीही मोठे किंवा नामांकित असले तरी तिथं चकचकीत इंटेरियर म्हणजे स्वच्छतेची 100% गॅरंटी असू शकत नाही. ग्राहकांच्या पैशांवर कोट्यावधींची उलाढाल करणारे ब्रँड्स जेव्हा केवळ नफ्यासाठी लोकांच्या आरोग्याशी तडजोड करतात तेव्हा अशा कडक कारवाईची अत्यंत गरज असते. अशा वेळी ग्राहकांनी सतर्क राहिले पाहिजे आणि हॉटेलमध्ये गेल्यावर तिथला परवाना, डिस्प्ले बोर्ड तपासणं, शंका आल्यास किचनची पाहणी करण्याची थेट मागणी करणं आणि काही चुकीचं आढळल्यास गप्प न बसता एफडीएच्या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवणं हाच ग्राहकांचा खरा अधिकार आहे. पुण्यातील नामांकित हॉटेल्स आणि कॅफेमध्ये उघडकीस आलेले धक्कादायक प्रकार पाहता तुम्ही बाहेर जेवायला जाताना किती काळजी घेता?
ब्रँडच्या नावाखाली चालणाऱ्या या प्रकारांवर आणि प्रशासनाच्या या भूमिकेवर तुमचं काय मत आहे हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.